TCS झालं, विप्रो झालं, SBI झालं, शासकीय सोलापूर ITI यामध्ये 150 मुलींना हा त्रास होतोय. माझ्याकडे त्यांची तक्रार पत्र आहे. शासकीय ITI आहे मुलींचं सोलापूरला, तिकडे सुद्धा अशा प्रकारचं धर्मांतरांचे हे सगळे कंप्लेंट लेटर्स माझ्याकडे मुलींचे हस्तलिखित आलेले आहेत. याच्याबाबत त्वरित आपण त्यांच्यावर कारवाई करावी. संबंधित जे छळतायत मुलींना धर्मांतरावरून त्यांना त्वरित नोकरीवरून काढा. माझ्याकडे एक दुसरा महत्त्वाचा विषय, त्याचं मला उत्तर हवं आहे. लैंगिक शोषणाची एक केस आहे सिकात्सो इंडिया, तळेगाव दाभाडे पुणे येथे. ही कंपनी आहे, स्पॅनिश मल्टीनॅशनल कंपनी आहे. तिकडे ज्याच्यावर आता मी नावच घेते मुलीचं, कारण तिने मला परमिशन दिली आहे. ठीक आहे, नाही घेत तर त्या महिलेने जो अक्युज्ड आहे गणेश कदम आणि CEO आहे राहुल रामोस, हा स्पॅनिश त्या कंपनीचा CEO आहे. आता तिने तक्रार केली 16 एप्रिलला, शी बॉक्समध्ये टाकलं, ICC कमिटीमध्ये टाकलं, त्वरित तिला कामावरून काढलं विदाऊट एनी हिअरिंग. मी लेबर कमिशनरकडे गेली, महिला आयोग तर काहीच करत नव्हतं. त्या सचिवांना मी फोन करून करून 4थ्या दिवशी मला त्या सापडल्या. त्याच्यानंतर त्यांनी केलं. त्यामुळे काय होतंय की हे सगळ्यामध्ये फक्त इकडून तिकडे पळापळ त्या महिलेनी केली. अजूनही आज 3 महिने झाले ती घरात बसली आहे. या कमिशनरकडे जा, त्या कमिशनरकडे जा, सगळीकडे जाऊन झालंय, पण ते कंपनीचे लोक तिला परत घेत नाही. या कंपनीचं लायसन्स आपण त्वरित रद्द करणार का? कारण तशी प्रयोजन आहे. महिला धोरण 2024 मध्ये पान क्रमांक 99/2004 याच्यामध्ये सहयोगी विभाग लेबर कमिशनर आहे. पहिले त्या कंपनीचं लायसन्स आपण रद्द करणार का? सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस कायदा 2013 मध्ये देखील चॅप्टर 4 पेज 256 मध्ये लिहिलेलं आहे की कंपनीचं लायसन्स रद्द करता येतं, ते आपण करणार का? आणि दुसरा, महामेट्रो मुंबईमध्ये जो चित्राताईंनी उल्लेख केला त्याच्यात मी वाचलं, या वर्तमानपत्राचं कटिंग आहे की तिला महिला आयोगाकडे कंप्लेंट केल्यानंतर तिला त्वरित परत घेतलं. मग एका महिलेला एक न्याय आणि दुसऱ्या महिलेला दुसरा न्याय, हे याच्यात लिहिलंय पेपरमध्ये. ठीक आहे, पण म्हणजे तक्रार केली, मग या सगळ्या शी बॉक्सचा उपयोग काय? या सगळ्या पोर्टलचा उपयोग काय? कारण तक्रार केली की तिला बाहेर काढतात आणि मग तिने पायपीट करायची. आज त्या मुलीला 3 महिने झाले नोकरी नाहीये, पगार नाहीये, तिची आई आणि ती एकटी राहतायत. काय करायचं त्या मुलीनी? पहिले या सिकात्सो कंपनीचं लायसन्स बंद करा पहिले, किंवा तिला पहिले त्वरित कामावर घ्यायचे आदेश द्या. माझी मागणी आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, विप्रो कंपनीच्या संदर्भात जो विषय आहे, मी स्वतः पोलीस स्टेशनला आणि त्या पीडित महिलेला जाऊन भेटले होते. बेंगलोरला राहणारी ती मुस्लिम महिला जी मुलगी होती, ती सतत त्या विप्रोच्या महिलेला, जी IT क्षेत्रात काम करते, तिच्याशी संपर्क साधून तू अमुक मुस्लिम बाहेरच्या देशातला आहे त्याच्याशी लग्न कर म्हणून तिच्या मागे लागली होती. त्या महिलेनी उलटसुलट तिला बडबड केली. तिचं रेकॉर्डिंग त्या महिलेनी घेतलं आणि ते रेकॉर्डिंग विप्रो कंपनीमध्ये तिने दाखवलं आणि त्या आपल्याकडची ती हिंदू महिला जी होती तिला कंपनीने तातडीने काढून टाकलं. मी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांशी बोलल्यानंतर पोलीस पण म्हणाले की ताई, ह्याच्यामध्ये ती महिला शांतपणे आहे, जी मुस्लिम महिला आहे, ती ह्या महिलेशी चर्चा करत असताना ही बोलत गेली. आणि अशा वेळेला त्या महिलेला, IT क्षेत्रातली महिला, विडो महिला आहे, तिला काढून टाकण्यात आलं. आपण ह्याची चौकशी करणार का आणि याच्यावर आपण कारवाई करणार का? होय सभापती महोदय, निश्चित चौकशी करण्यात येईल. निलमताई, प्रश्न आहेत. सगळ्यात प्रथम मी सभापती आपले आभार मानते, आपण वेळ वाढवून दिलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचं आणि संदीप कर्णिक नाशिक शहराचे पोलीस आयुक्त यांचेही मी आभार यासाठी मानते की पोलिसांनी त्याच्यामध्ये खूप चांगलं काम केलं आहे. मुलींचा धीर वाढवला म्हणून त्या तक्रारी आलेल्या आहेत. माझा स्पेसिफिक प्रश्न हा आहे मुख्यमंत्री महोदय, 2018 मध्ये आपणच मुख्यमंत्री असताना अशीच एक कमिटी केली होती महिला आमदारांची, मी, देवयानी फरांदे आणि बाकीच्या महिला आमदार होत्या. सन्माननीय दीपकजी केसरकर गृहराज्यमंत्री होते आणि आम्ही अनेक कंपन्यांमध्ये जाऊन तिकडचे कामाची प्रणाली,
कशा प्रकारे त्याच्यामध्ये आपण महिलांना संरक्षण देऊ शकू याचा अभ्यास केला होता. मी सगळ्या तपशिलात जात नाही, पण आमच्या एक कायद्याच्या लक्षात आलं की हा जो सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेसचा कायदा आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदय लिहिलेलं असतं की तुम्हाला आरोपीबरोबर समन्वय किंवा समेट करायचा आहे का, काउन्सिलिंग करायचं आहे का. तर मुळामध्ये तो जो काउन्सिलिंग आणि समेट म्हणजे तिला जबरदस्तीने दुसरीकडे काढून टाकणं किंवा बदली करून घेणं हा ऑप्शन कंपन्याच ठेवतात. दुसरं, सगळ्या IT मधल्या महिलांची तक्रार आहे की साध्या सोशल फोरमवर गेल्या तरी त्यांना ते सांगतात की तुम्ही कुठल्याही संस्थेचं, संघटनेचं, फोरमचं सभासद व्हायचं नाही. तर या संदर्भात आजच आपले निर्देश जर का आले की त्या कल्चरल किंवा सामाजिक ॲक्टिव्हिटीत जाऊ शकतात, पण त्यांच्यावर ते बंधन आहे, नाही तर त्यांना काढून टाकलं जातं. आणि म्हणून या कमिटीचा जो अहवाल आहे त्याला कैसर खालिद त्याचे सदस्य सचिव म्हणून काम करत होते. आता मी 5-6 वर्ष तो अहवाल शोधते, पण मला तर काही मिळाला नाही. माझी आपल्याला विनंती आहे की त्या अहवालाचं पुढे कार्यवाही करण्याच्या दृष्टिकोनातून थोडं आपण रेकॉर्ड पाहिलं तर ते कळू शकेल. आणि शेवटचा मुद्दा असा स्पेसिफिक की हे जेव्हा धर्मांतराचे परत परत प्रयत्न होत आहेत तर आपण कॉन्फिडेन्शियल रेकॉर्डमध्ये किंवा अहवाल भरून घेत असताना तुमच्या कंपनीमध्ये गेल्या 3 वर्षामध्ये कोणी धर्म बदलला आहे का असा प्रश्न विचारून निदान चौकशी करायला काय हरकत आहे सर्वत्र. कारण नाहीतर उघडकीला कशा येणार घटना ज्या आहेत त्या, आणि कुठे ना कुठे त्याचं मॉनिटरिंग झाल्याशिवाय याच्यावरती जरब पण बसणार नाही, कारण दबाव असतो.